गोष्टीचं नाव एका नारळाची कथा, साईबाबा आणि स्वामी समर्थांची लीला. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. एका छोट्या गावात गणेश नावाचा साईबाबा आणि स्वामी समर्थांचा भक्त राहत होता. एके दिवशी त्याच्या आईची प्रकृती अचानक खूप बिघडली आणि घरात चिंता पसरली. हताश होऊन गणेशानं साईबाबा आणि स्वामी समर्थांसमोर मनापासून प्रार्थना केली. त्या रात्री स्वप्नात साईबाबांनी त्याला एक नारळ घेऊन अक्कलकोटला जाण्याचा आदेश दिला. सकाळी देवघरात त्याला चमत्कारिकरित्या एक ताजा नारळ दिसला. गणेश तो नारळ घेऊन अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांच्या चरणी ठेवला. नारळ फोडताच त्यात चिठ्ठी सापडली, श्रद्धा आणि सबुरी ठेव. क्षणात मदत मिळाली. आई बरी झाली आणि गणेशाला साई स्वामींची दिव्य लीला समजली. मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर साईबाबा आणि स्वामी समर्थ योग्य वेळी मार्ग दाखवतात.